अहो, आता 1 महिना उलटून गेला तरी सुद्धा तो बाबा आणि त्या बाबाची कारनामे जिकडे बघावं तिकडे ती चर्चा. आता तर नवीनच समोर आलंय आणि बाबासोबत असलेली ती व्यक्ती, त्या दोघांचा सगळा कारनामा. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी महत्वाची बातमी येत आहे. अहो, खूप दिवसापासून महाराष्ट्रातील जनतेला संशय होता. नुसताच संशय नाही, तर जनतेला वाटत होतं की बाबाची ती व्यक्तीसोबत काहीतरी कॉन्टॅक्ट असणार. कारण की बाबाच्या दरबारातील फोटो, बाबाच्या ऑफिसमधील व्हिडिओ, ते सगळं व्हायरल झालेलं होतं. परंतु एक ती व्यक्ती जी मोठी राजकारणी आहे. पण आता यांचं नवीनच काम समोर आलेलं आहे आणि हे काम झालेलं आहे गुवाहाटीमध्ये. होय, बाबाचा गुवाहाटी दौरा आणि त्यामध्ये सहभागी असलेले वेगवेगळे लोक. नुसतेच लोक नाही, तर ती व्यक्ती आणि त्यांची ते व्हिडिओ, फोटो आणि महाराष्ट्रभर एकच चर्चा, बाबा आणि ती व्यक्ती. आता आपण बाबाचा आणि ती व्यक्तीचा गुवाहाटीमध्ये नेमकं काय झालं होतं, कुठे कुठे आणि कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये हे थांबलेली होती, नेमकं काय घडलं, नुसताच घडलं नाही तर त्यांची ते व्हिडिओ, ते सगळं आपण तुम्हाला आता लगेच याच व्हिडिओत पुढे दाखवणार. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. कारण या व्हिडिओची शेवटी आपण तुम्हाला ती व्यक्ती आणि बाबाचा गुवाहाटीमधील जो व्हिडिओ आहेत तो डायरेक्ट आपण शेवट दाखवणार आहेत. नुसताच व्हिडिओ नाही तर त्यांची ते सगळे फोटो, त्यांची ते सगळे कामं, ते सगळं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सगळं पूर्ण दाखवणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. आणि या मोठ्या आणि महत्वाच्या बातम्यासाठी आत्ताच व्हिडिओला 1 लाईक झाला पाहिजे. लगेच 1 लाईक करा. अहो, काही दिवसापूर्वी तो बाबा आणि त्याची वेगवेगळी कारनामे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चेला उधाण आलेले होते. टीव्ही लावली की बाबा, मोबाईल लावला की बाबा, बातम्या लावा, रील्स बघा, फक्त बाबा आणि त्याचे व्हिडिओ. अहो, परंतु त्याच्याबरोबर बाबाकडे आलेली वेगवेगळी नेते, नुसतीच नेते नाही तर ती मंत्री, मोठे मोठे अधिकारी, मोठ्या पक्षाचे आमदार, या सगळ्यांनी बाबाच्या दरबारात येणं जाणं आणि बाबा सांगतील ते पूजाविधी. अहो, काही मोठ्या मंत्र्यांनी, काही मोठ्या नेत्यांनी या बाबाकडे जाऊन वेगवेगळी कामं केली. परंतु राज्यातील ती व्यक्ती, ज्याची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली, ती व्यक्ती बाबाकडे जायची, बाबाकडून काही क्रिया करून घेतली असा सुद्धा आरोप करण्यात आला. त्यामुळे त्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, पक्षाचा राजीनामा द्यावा लागला. व्यक्ती आणि आता बाबा दुसऱ्या राज्यात दौरा, तिकडे मज्जा त्यांची. ते व्हिडिओ, त्यांचे ते फोटो, ते सगळं आता आपण तुम्हाला लगेच याच व्हिडिओत पुढे दाखवणार. फक्त व्हिडिओ हा पुढे शेवटपर्यंत बघत चला. अहो, या बाबांनी जी लोक टार्गेट केली होती ते कोणी साधारण गरीब लोक नाहीत. ते सर्व लोक मोठी, उच्च शिक्षित, श्रीमंत घरातील. आणि ती लोक या बाबाकडे यायचे. बाबा, आम्हाला हे पाहिजे, बाबा आम्हाला ते पाहिजे, बाबा आमचं हे काम झालं पाहिजे, आम्हाला हे मिळवायचं, असं बोलायचे. आणि मग बाबा यांच्याकडून वेगवेगळ्या क्रिया करून घ्यायचा. अहो, नुसताच क्रिया नाही तर यांना सांगायचं की हे रत्न वापरा, त्यांना सांगायचं की हा खडा घ्यावा लागेल. आणि त्या खड्याची, त्या रत्नाची किंमत असायची लाख लाख रुपये. लोकांना येड्यात काढायचा हा बाबा आणि ते खडे, ते रत्न लाखो रुपयात विकायचा. नुसतेच खड्यानं रत्न नाही तर काही चीन सुकी सुद्धा याने 10-10 हजार रुपयाला विकले. इथपर्यंत ठीक होतं. परंतु हा बाबा काय करायचा, त्यांच्या ती व्यक्तींना गोड बोलणे, ती व्यक्तींना म्हणणे की तू खूप छान आहेस, आणि मग ती व्यक्तीसोबत बाबा ऑफिसमध्ये काम करायचा. अहो, परंतु आता गुवाहाटी दौरा, त्या दौऱ्याची सगळीकडे चर्चा. नेमकं या चर्चेमध्ये कोणाकोणाची नावे आहेत, कारण की बाबाकडे येणारे लोक म्हणजे मोठे मंत्री, मोठ्या पक्षाचे आमदार, मोठ्या पक्षाचे खासदार, असे सगळे लोक. आणि मग बाबाचं त्यांच्यासोबत ते काम, नुसताच काम नाही तर बाबाचे त्यांच्यासोबत जे ते व्हिडिओ, सगळीकडे एकच चर्चा. आणि त्या मोठ्या ती व्यक्तीचा सुद्धा व्हिडिओ. 2021 मध्ये एकत्र गुवाहाटीचा दौरा केला होता, अशा प्रकारची माहिती आता समोर येतेय. तपासातून ही सगळी माहिती समोर आली आहे. आपला भोंदू खरात याच्याशी काहीच संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर, भोंदू खरात गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये एका तारखांना होते. वास्तव्याला ही बाब आता समोर येते. 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या तारखांना हे तिघही रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते, अशी माहिती आता समोर येते. त्यामुळे अशोक खरात
जो सध्या तुरुंगात आहे आणि ज्यांची सध्या चौकशी सुरू आहे अशा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या बहिणीसोबत प्रवास केल्याची ही बाब समोर येते। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, ज्यांनी ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। प्रणाली, या संदर्भात काही प्रतिक्रिया मिळू शकलेली आहे का रुपाली चाकणकर यांची? का त्यांनी हा प्रवास केला होता? अजून याचा खुलासा जरी झालेला नसला तरी तपासातून ही माहिती पुढे आलेली आहे की या तिघांनीही 28 ऑगस्ट 2031 ते 30 ऑगस्ट 2021 या सगळ्या जो कालावधी आहे या कालावधीमध्ये गुवाहाटीमध्ये प्रवास केलेला होता। आणि इतकंच नाही तर रेडिसन ब्लू हे जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये हे तिघेही जण तिथे वास्तव्याला होते। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भोंदू खरात हा वेगवेगळ्या पद्धतीच्या अघोरी पूजा घालत होता असा सुद्धा त्याच्यावर आरोप आहे। आणि यातूनच हा भोंदू खरात हा कामाख्या देवीला सुद्धा अनेकांना घेऊन गेलेला होता। आता रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि भोंदू खरात हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलेले होते, तिथे पूजा घालायला गेले होते। नेमकं काय याबद्दलचा खुलासा अजून होऊ शकलेला नसला तरीही रुपाली चाकणकर यांचा पाय मात्र खोलात आहे हे आपल्याला जवळपास स्पष्ट दिसतंय। आता उद्या ईडीनं सुद्धा त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे। त्यांच्या बहिणीची आधीच ईडी चौकशी झालेली आहे आणि आता रुपाली चाकणकर ह्या ज्या वारंवार म्हणत असतात की माझा भोंदू खरातशी काही संबंध नाही, त्याच्या इतर गुन्ह्याशी काही संबंध नाही, त्याच्याबरोबरच रुपाली चाकणकर त्यांची बहीण यांनी गुवाहाटीचा दौरा केल्याचं हे माहितीमध्ये उघड झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। आणि नक्कीच त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण त्या काय देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, तपास यंत्रणांना सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा ठेवणार आहे पंढरपूरकडे प्रस्थान। 24 जुलै रोजी शेकडो दिंड्यांसह सोहळा पंढरपुरात दाखल होणार आहे आणि 29 जुलैला सोहळ्याचा परतीचा प्रवास होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर लाखो वारकरी ज्यांना आशा असते, जे सर्वजण उत्साहामध्ये वाट बघत असतात वारीची, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे। येणाऱ्या 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे।